शकू काय काय करायला लागली वयस? भांडे लावायला लागले. काऊन? आता वाळलीत ना ते वाळले येळू पिळू काऊन झाली मग? बापा सर्द्या वातावरण बदलेले तर तुम्हाला सर्दी झाली, ताप यायली तुम्हाला, पण सगळ्यांना तसंच झाले. माझ्या सर्द्या खास्या तर होतच राहते, त्याच्यात म्हणून काय आहे? म्हणून येळू पिळू येळू मग पिळू. चहा घ्या नाही करायचा? दूध गीत नाही? दूध संपलंय. हा दूध संपलं. मग आणायचं असतं ना. आणावं लागेल. हा हम्म. मला एक खोकला यायला लागलाय बाबा. हा? तर जी झाली मारण्याची मला बी आवाज बदललाय पाय ना. है ना? तुमचा आवाज तर नाही बदललाय खरंच. तुझा नाही बदलला? मा नाही बदलला. हा थंड प्याय ना आम्ही काहीच. म्हणून काय? मग थंड प्यायचंच नाही. तुम्हाला म्हणलं काय आणूच नका आता थंड, कारण की लय सर्दी होती आणि डोके दुखते. हा आता तुम्हाला सर्दी झाली तर लेकरायला होईल. काय बात करायची? लेकर झाली सगळ्या घराला लढा येतोय दुखण्याचा. म्हणून तुला आली काय? म्हणून तुला आली? मला तुमच्या आधी होईल होती. मग तूही मला आली वाटते है ना? तुम्हाला तुमच्या पार्टनरची आधी. अरे काय एखादं झाली मग सोबत काम करत असली तर मग त्याला होती. अरे काय आज दूध नाही आणलं कटाळाला. हा दूध मला चालू वाटायला गेलेच नाही मी दूध आणायला. मग जायचं होतं ना. नाही गेले मी. हं? नंतर लावते आता एवढे मागे राहिलेले. चाल ना इथं काऊन बसायला लागली? बस आता चालू वाटाणा त्या घरात जाऊ वाटाणा. चाल ना. चल. चल. भाजी काय करायची? काय म्हणली? तुम्ही आणा दूध. मी आणू दूध? मग दुखाना का काही? मग नाही दुखायला लागलं का? तू दुखायला लागलं का जास्त का मग दुखायला लागलं? खरं सांग. मग जास्त दुखायला लागलं मग एवढे पाय ठणकते. भयान मला मशीनवर जायचंय तर जाऊ वाटत नाही. तर काही म्या युट्यूब वर याच्यावर लय लोकांचे व्हिडिओ पाहिले की बुवा चांगलं जगा, चांगलं हे करा, हसून खेळून जगा. मला हसून खेळून जगायचंय पण जगू दिलं पाहिजे ना. कोण नाही जगू देत? कोण नाही जगू देत तुम्हाला? हा अहो तुला नाही म्हणलो मी. जगू देत नाही. महागाई महागाई छकुला पा कसा कंगू आणले मी दाताचा मोठा. महागाई जगू देत नाही. महागाई महागाई समजते का तुला? हा तूच पैसे घेऊन जाते ना, मग किती महागाई झाली. लय महागाई. तुला काय वाटलं तू जगू देत नाही असं? नाही नाही, तू तर मला चांगली रीते जगू देते वयस. हा दवाखान्यात जायचं होतं मला उठवलं काऊन नाही? बरं सकाळी दोघं जाऊ. तुम्हाला ताप यायली ते दाखवून त्या पहिल्या गोळ्या तुमच्या ते चालू आहेत ना, म्हणून मग मी तुम्हाला मेडिकलच्या गोळ्या खाऊ दिल्या मनाला. अरे पण मग 4:30 वाजता उठवायचं ना मला. गेलो असतो ना आपण. तसं तर आता बी मला मग त्याच्यामुळं काय भैया तर लगे कालपासून मस्त झोप काढायला. भैया तो मित्र आलता दक्ष म्हणे आणखी त्याला सांगा म्हणे फोन करायचा, पण मी तुला उठवलं नाही. आता हे पाय, आता हे दोघा झोपला ना, आता रातच्या 3 वाजे लोक झोपत नाही. भैया का? हा मग त्यो पाहतोय त्यो. हा म्हणून तर म्हणालो सवय पाडू नको अशी. पाच आहे ते दिवसा टीव्ही लगे मस्त, पण आता ही टीव्ही बिघडली तर तुम्ही काय आणत नाही. हिला फोडते मी आता उद्या. अरे तसं नाही. दगडातच काम करते हिचं तवा तुम्ही आणसान आता. अरे तसं नाही का, टीव्ही बिघडली म्हणून ते असं आहे का? आम्हाला करमत नाही ना. समाचार पाहते माणूस, हातात घेऊन पाहणार किती माणूस फोन. किती दिवसाची सांगायला लागली मी टीव्ही आणा. मी आताच म्हणलं ना महागाई लय झाली म्हणून तर म्हणलं मी जगायचंय हसून खेळून. जगायचंय पण जगू देत नाही. उद्या पहा धोक्यानं टीव्हीचे तुकडे करते या असे लगे काच काचच होती उद्या घरात. नको नको तसं नको करू. टीव्ही घरात पाहिजे. पाहिजे मान्य करतो. आता दिवाळी आली ना, मस्त दिवाळीला घेऊ आपण. हा
झाडावर चढवायला लागले का हरभऱ्याच्या? अरे ते झालं का तो हरभऱ्याचं झाडावर चढवत नाही. हरभऱ्याच्या झाडावर, चण्याच्या झाडावर. नाही नाही, मी खरं बोलतो. कारण की माणूस लय बोर होतय शिटीनं. अरे दूध, गावाकडे कसं आहे, सगळ्याच्या घरी दारी जाते बसतय तुला दूध आणलं असतं तर चहा प्यायला असताना मस्त व्हायचं. आणि मग का वा तुम्हाला कदर नाही येत का बायकोची? कदर येत नाही का? देवाला माहित आहे मला कदर येते का नाही तर. समजलं का? तुम्हाला घाम यायला लागलाय गोळ्यानं. तुला काय वाटतंय? हा मग मला कदर नाही येत? येती हं? येती. आज तुमचं तोंडच सुकलंय. आता सुकू दे, जाऊ दे. तुम्हाला ताप येत नाही पण लवकर कधी. आणि आता इथून जाऊन ताप करायची ते ताप करायची. काय डोकं चाललंय मग? इथून जाऊन तुम्हाला काम करायचंय आता. मग शिनी येईन आता, उभं नाही राहू. आणि जास्त करून ते सरनीला आलं ते दाब द्या, हे द्या, ते उभं राहून चक्रा मारा केले बेकार काम आहे. आल्यावर चक्रा मारायचं काम तर काम आहे ना, कामाला जाणंच लागते. मी जर गावाकडे राहायला गेले ना आता लेकराच्या शाळासाठी उन्हाळ्यात, तर मी घर बसल्या बसल्या धंदा करणार आहे कटलरीचा. आणि ते मी भाजीपाल्याचा करायचा गावाकडे गेल्यावर. इकडं मग तुम्हाला लय काम करणं लागते घरावर. मी कटलरी आपच येते. तू म्हणशील तसं बस. कारण की मग कौर हाड काम करायचे म्हातारपणी तू कसं म्हणशील तसं. हाव ना, मग म्हातारपणी तू म्हणशील तसं. बाबा आणि होईन मग हातपाय ठणकणं नेन. बाबानं पहिले हमाली करीले माया, तर लय हातपाय ठणकते त्याचे. मग तुम्ही कुठं असाल तसंच काम, तर लय हाड काम आहे तुमचं. काम कोणतं तसंच असते वय. तू पहिल्यांदा तसंच वाटतंय सगळे काम. भाजीपाला का सांग ना. तुम्ही म्हणे मेकअपच्या सामानाला पैसे देतो रविवारी, तुम्ही शॉपिंग सुरू करा दिवाळीची म्हणे दोघी माय लेकीची, तर तुम्ही काहीच नाही दिले. तुझ्याजवळ मी पैसे दिले होते आणि मग काय केलं तुम्ही? वापस घेतले. 500ची नोट होती दुधाचं. मग मी म्हणलं चिल्लर नाही, मला चिल्लर असेल तर मी तुला 10 वेळेस काय सांगलं की माझ्या खिशातले 400-500 रुपये असले ते माझ्याजवळ राहू दे जाय. तुला मी पैसे दिले होते ना 3-4 हजार रुपये, तरी तू माझ्या खिशातले पैसे मागते की द्या. तुमच्या खिशातले काऊन मागले? काऊन? कारण की चिल्लर नसती दुधावाल्याच्या डेअरीच्या तिथं. मग चिल्लर नसते तर मग घेतले ना मी मग मी वापस. आता बरं झालं का नाही? आणि ते काय तुमच्या जवळ नसेल राहिले का? दूध दिले तुमच्या खिशात त्या पैशानं. मग आणि ती साडी करायचे धंदे. मग जाऊ ती टाइम नाही. अरे यार रविवारी जाय ना रे बाबा. तू आहे म्हणून म्हणतो की चांगलं जगायचं, जगू द्यावं चांगलं. जगू द्यावा चांगलं का? जगू नाही हो ना. बाय गाईज, सपोर्ट तर करा. बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. सपोर्ट करा.